नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुगर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याजची सीरीज चालू आहे आणि त्यातला हा तिसरा पार्ट आहे. चला तर मग आजच्या या सेशनची सुरुवात आपण प्रश्नापासून करूया आणि ज्यांनी कोणी जे अगोदरचे 2 पार्ट नाही बघितले आहेत ते प्लीज ते सगळ्यात पहिले बघा आणि त्यानंतरच थर्ड पार्टवर या. ठीक आहे? चला तर मग आजच्या या पार्टची सुरुवात आपण या प्रश्नापासून करूया विद्यार्थ्यांनो. टाइप 2. आज आपण टाइप 2 बघणार आहोत. टाइप 1 मध्ये आपण काही क्वेश्चन्स घेतले होते. काही अंडरस्टँडिंग आपण समजले होते. पार्ट 1 मध्ये पण आपण कन्सेप्ट समजले होते. चला तर आज टाइप 2 मध्ये कशा प्रकारचे प्रॉब्लेम आपण बघणार आहोत ते शिकूया. ओके. लक्षात आहे विद्यार्थ्यांनो, दर शेकडा 2.5% दराने ₹8,000 9 महिन्यांचे सरळ व्याज किती येईल ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. व्हॉट विल बी द सिंपल इंटरेस्ट? सिंपल इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ऑन 8,000 ॲट 2.5% पर एनम फॉर 9 मंथ. ओके. 9th मंथ आतापर्यंत आपण काय बघितलं होतं? 12th मंथ म्हणजे एका वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी. आता आपण मंथमध्ये बघू. सगळ्यात पहिले लक्षात द्या, इकडे द्या मंथ म्हणून राहिलंय. काय म्हणून राहिले विद्यार्थ्यांनो? मंथ. तर 12 महिने म्हणजे 1 वर्ष होत असते विद्यार्थ्यांनो. किती वर्ष होते? 12 महिने म्हणजे 1 वर्ष आणि इथे काय म्हटलं आहे? 9 मंथ. मग 9 महिने म्हणजे किती होणार? 9 महिने म्हणजे किती वर्ष होणार विद्यार्थ्यांनो? सांगा. किती होणार? तर हे होणार विद्यार्थी मित्रांनो 9/12. किती होणार? 9/12. किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 9/12. यालाच आपण आणखी सिम्प्लिफाईड केलं तर 3 तिरी 9 आणि 3 चोक 12. यालाच आपण 3/4 पण इथे लिहू शकतो. ठीक आहे? हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. ठीक आहे? या प्रॉब्लेममध्ये आपल्याला हाच कन्सेप्ट इथे लावायचा आहे. चला लक्षात आहे इकडे. दर शेकडा 2.5% दराने ₹8,000 किती आहे? ₹8,000. तर प्रिन्सिपल अमाउंट किती दिलाय विद्यार्थ्यांनो? ₹8,000. ओके. म्हणजेच मुद्दल ₹8,000 दिली आहे आणि रेट म्हणजे दर किती दिलाय विद्यार्थी मित्रांनो? 2.5%. 2.5% लाच आपण असं लिहू शकतो 25/10%. ओके. टाइम म्हणजेच मुदत म्हणजे वेळ किती दिली आहे? 9 महिने. 9 महिने दिली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर यालाच आपण कशा प्रकारे लिहू शकतो? 9/12 या 3/4. ओके. हा 1 वर्ष म्हणजे 12 महिने आणि हा 9 महिने. ओके. आपल्याला फाइंड आउट काय करायचे आहे? सरळ व्याज. सिंपल इंटरेस्ट म्हणजे आय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. चला तर मग कसा फाइंड आउट करूया? सांगा पटकन. तोच आपला कन्सेप्ट जो आपण नेहमी घेऊन चालत आलेलो आहोत. सगळ्यांना माहीतच आहे. ओके. लक्ष द्या. प्रिन्सिपल किती आहे? 8,000. तर मग हे काय 100% ची व्हॅल्यू आहे. गुणिला रेट किती आहे? 25/10. किती आहे? 25/10% गुणिला टाइम किती निघाला? 9 महिने म्हणजेच 3/4. इथे बघा, इथे 9/12 बी लिहू शकता तुम्ही. ओके. मग यालाच कट करा तर 3/4 पण तुम्हाला लिहिता येणार. ओके. हा काय झाला विद्यार्थ्यांनो? इंटरेस्ट. चला आता याला काय करा? याला आता कॅल्क्युलेट करा. ओके. हा पर्सेंट आणि हा पर्सेंट साइन गेला. ओके. 1, 2, 3 आणि हे 1, 2, 3 शून्य पण कटले. आता वाचले काय? हां. 4 एक 4, 4 दुने 8. ओके. आता हे किती होणार? 25 दुने 50 आणि 50 त्रिक 150. किती होणार विद्यार्थ्यांनो? 150. ऑप्शन मध्ये आहे का 150? हो. ऑप्शन डी. ऑप्शन डी. हे काय झालं? ॲन्सर. अशा प्रकारे आपल्याला या प्रॉब्लेमचा ॲन्सर काढायचं होतं. ठीक आहे? ओके. बघून घ्या एक वेळेस आपण काय केलं. सगळ्यात पहिले आपण इथे काय दिलंय विद्यार्थ्यांनो लक्ष द्या. 9 महिने दिले आहे. जी की नेहमी काय असते 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. आता महिन्यामध्ये महिन्याला काय केलं आपण म्हणजे 12 महिन्याचा 1 वर्ष होतो. तर 9 महिन्याच्या किती वर्ष होणार? 9/12. किती वर्ष होणार हे? किती वर्ष होणार? 9/12. यालाच आपण कशा प्रकारे लिहू शकतो? 3/4. ओके. तर मी सेम व्हॅल्यू इथे पुट केली. हे काय आहे? हे रेट आहे. किती आहे? 2.5%. हे मुद्दल आहे. किती आहे? 8,000 म्हणजे प्रिन्सिपल. तर 25/10% ओके. याला अशा प्रकारे कन्व्हर्ट केलं.
9 महिने, 9 महिन्याला मी काय लिहिलं 3/4 इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचं होतं जे आपण नेहमी पुटअप करत आलेलो आहोत तशा प्रकारची पद्धत आपण इथे ठेवलाय. हाच कन्सेप्ट आपण यूज करत आहोत स्टार्टिंग पासून आणि अशा प्रकारे 150 रुपये आन्सर काढलाय. ओके, कळलं? चला समोरचा प्रश्न बघूया. कळलं का विद्यार्थ्यांनो? बघा किती सोपं होतं. ते म्हणतात ना, आंखों में अरमान लिए मंजिल को अपना मान लिया, आंखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया. चलो फिर विद्यार्थी मित्रांनो समोरचा प्रश्न बघूया. आता या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, सेम प्रश्न आहे. चला लक्ष द्या इकडे. दर शेकडा दर 12% दराने. आता रेट किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 12%. किती आहे रेट? 12%. हा 12% रेट आहे. ओके, महिने. आता दर शेकडा 12% दराने 5,000 रुपयांची. रुपये किती आहे विद्यार्थ्यांनो? 5,000. किती आहे? रुपये 5,000. रेट 12% आहे. 6 महिने. महिने किती दिले आहे? 6 महिने. ओके, तर सरळ व्याज फाइंड आउट करायचे आहे. व्हॉट विल बी द सिंपल इंटरेस्ट? सिंपल इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ऑन प्रिन्सिपल किती आहे? 5,000. ॲट रेट किती आहे? 12% पर ॲनम फॉर 6 मंथ. 6 महिन्यासाठी सिंपल इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. चला तर मग सांगा कसं फाइंड आउट करू? मग आन्सर 12 महिने म्हणजे किती होते विद्यार्थी मित्रांनो? 12 महिने 12 मंथ म्हणजे 1 इयर. ओके, 12 महिने म्हणजे 1 वर्ष. इथे किती दिले आहे? 6 महिने. तर 6 महिने म्हणजे किती होणार? 6/12. 6/12 लाच आपण कसं लिहू शकतो? 1/2. कसं लिहू शकतो? 1/2. आणि 6/12 म्हणजे 0.5 वर्ष असं पण आपण इथे लिहू शकतो. ठीक आहे, कन्सेप्ट समजला? बस हाच इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे. चला कसं करू? प्रिन्सिपल किती दिलेला आहे विद्यार्थ्यांनो? 5,000. प्रिन्सिपल किती आहे? 5,000. म्हणजेच हे काय? 100%. काय विद्यार्थ्यांनो? 100%. गुणिला रेट किती आहे? 12%. किती आहे? 12%. आणि टाइम किती दिला आहे? 6 महिने. 6 महिन्यालाच आपण काय लिहून राहिलो? 1.2 वर्ष. 1/2 इयर असं बी लिहू शकतो, या 1/2 महिने पण लिहू शकतो. ओके, सिंपल इंटरेस्ट आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. तर इथे मी 6/12 लिहितो. ठीक आहे, 6/12 आणि याला जर मी सॉल्व केलं तर 1/2 होणार. कळलं एवढं? ठीक आहे, चला सॉल्व करा. हा पर्सेंट साइड हा पर्सेंटेज साइन गेलं. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. ओके, बेसखम 12, 6 पंचे 30 आणि हा एक शून्य म्हणजे इंटरेस्ट किती मिळाला? 300 रुपये. इंटरेस्ट किती मिळाला? 300 रुपये, जो की ऑप्शन सी. ऑप्शन काय विद्यार्थ्यांनो? सी. आणि हे काय झालं? आन्सर. हे काय झालं? आन्सर. ओके, कोणाला काही कन्फ्युजन? कोणाला काही डाऊट? ओके, सगळ्यांना समजते ना? माझं शिकवणं तुम्हाला कसं वाटते? प्लीज कमेंट बॉक्समध्ये पण लिहत जा माझ्याबद्दल. अगर मला कुठे असं वाटलं की इम्प्रूव्हमेंट करायची आहे तर मी तिथे सुद्धा इम्प्रूव्हमेंट करेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना जिथे डाऊट असते तर प्लीज मला डाऊट विचारत जा कमेंट्स करून सध्या तर. ओके, चला समोरचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. ओके, चला पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? 6% वार्षिक सरळ व्याजाने 5 वर्षात 60 रुपये व्याज देणारी मूळ रक्कम किती? मूळ रक्कम म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मुद्दल फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे विद्यार्थ्यांना? आपल्याला मुद्दल म्हणजेच पी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, पी आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. ओके, सरळ व्याज दराने 5 वर्षात. ओके, किती वर्षात? 6% वार्षिक. अच्छा, रेट. रेट किती दिलाय विद्यार्थी मित्रांनो? 6%. म्हणजेच दर 6% आहे. मुद्दल आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. टाइम म्हणजेच वर्ष किती दिलाय इथे? 5 वर्ष. ठीक आहे, 5 इयर.
टाइम पिरियड किती दिलाय 5 आणि इंटरेस्ट किती दिलाय विद्यार्थी मित्रांनो 60. इथे 60% काय दिलाय 60 रुपये काय दिलाय इंटरेस्ट दिलाय. ठीक आहे, हे रुपयामध्ये आहे. आता मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं इंटरेस्ट काय होत असते विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. इंटरेस्ट होते R% इंटू टी, म्हणजे रेट पर्सेंट किती आहे 6 आणि टी किती आहे 5. ओके, तर हे किती झाले, याला पर्सेंट मध्ये ठेवलं तर 6 पंचे 30, म्हणजे रेट किती झाला विद्यार्थी, इंटरेस्ट किती झाला 30%. इंटरेस्ट म्हणजे व्याज किती झाला 30%. पर्सेंट मध्ये व्याज किती झाला 30%. रुपयामध्ये व्याज किती आहे 60. तर आपण असं लिहू शकतो 60% म्हणजे 30% ची व्हॅल्यू किती आहे 60. ओके, इंटू आपल्याला काय फाइंड आउट करायचे विद्यार्थ्यांनो, आपल्याला प्रिन्सिपल फाइंड आउट करायचे, म्हणून इथे काय लिहू आपण 100%. आणि हा काय होणार आपल्याला, इथे जो भी मिळणार आपल्याला काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो, प्रिन्सिपल अमाऊंट मिळणार. काय मिळणार, प्रिन्सिपल अमाऊंट. ठीक आहे, हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. इथे काय असणार, सिंपल इंटरेस्ट असणार. ठीक आहे, इथे R% गुणिला टी असणार इंटू पी असणार इंटू 100% असणार, कारण आपल्याला काय करायचं आहे, प्रिन्सिपल काढायचं आहे. ठीक आहे, काय काढायचं आपल्याला, प्रिन्सिपल काढायचा. हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. ठीक आहे, इथे आपण अशा प्रकारे पुट केलाय. ठीक आहे, यालाच विद्यार्थ्यांना आणखी कसं लिहिता येते, यालाच आपण असं बी लिहू शकतो. बघा कुठे, इथे लिहितो. ठीक आहे, बघा इथे आपण असं 30% ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो 60 आहे. किती आहे 30% ची व्हॅल्यू 60, तर 100% ची व्हॅल्यू किती. इथे अशा प्रकारे पण याला क्रॉस करून सॉल्व्ह केलं तर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार. ठीक आहे, अशा प्रकारे पण हा सेकंड टाइप, अशा प्रकारे पण सॉल्व्ह करू शकतो, आणि हा फर्स्ट टाइप. ठीक आहे, चला इथे सॉल्व्ह करा. हे पर्सेंट आणि हे पर्सेंट गेले. ठीक आहे, तर वाचले किती 30 दुने 60, म्हणजे 30 दुने 60 झालेत आणि 2 इंटू 100 केले तर किती होणार 200. तर आपला मुद्दल या प्रिन्सिपल अमाऊंट किती आलं विद्यार्थी मित्रांनो 200 रुपये. किती आलं, मुद्दल या प्रिन्सिपल अमाऊंट 200 रुपये आलं. ओके, तर ऑप्शन नंबर सी हे झालं आन्सर. आंखों में अरमान लिए मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तू ठान लिया. किती सोप्या प्रकारे आपण सॉल्व्ह केले विद्यार्थ्यांनो. बघा, कोणाला काही डाऊट, काही अडचण. बघा, दोन प्रकारे सॉल्व्ह करू शकतो आपण. एक ह्या प्रकारे आणि दुसरा 30% ची व्हॅल्यू 60 तर 100% ची व्हॅल्यू किती. हे किती टाइम्स आहे विद्यार्थी मित्रांनो 2 टाइम्स. तर मग हे किती होणार, हे पण 2 टाइम्स होणार, म्हणजे जिथे x किती मिळणार आपल्याला 200. ठीक आहे, कळलं, समोर जायचं. चला समोरचा प्रश्न सॉल्व्ह करा विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी आहे समोरचा प्रश्न. चला आता याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. चला चला काय दिलंय इथे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न रीड करा सगळ्यात पहिले, की 8% सरळ वार्षिक व्याज दराने 7 वर्षात 1770 व्याज मिळणारी मूळ रक्कम काढायची आहे. अच्छा, वर्षात, अच्छा 8% रेट आहे सरळ वार्षिक व्याज दराने, रेट आहे काय म्हणते 8% आहे रेट, टाइम पिरियड दिला आहे 7.5 वर्ष, आणि व्याज किती आहे 1770 रुपये मिळणारी, यावर मिळणारी मूळ रक्कम किती. आता मूळ रक्कम आपल्याला म्हणजे मुद्दल फाइंड आउट करायची आहे, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट. व्हॉट इज द सम ऑफ मनी, म्हणजे सम ऑफ मनी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट फाइंड आउट करायचे आहे. दॅट अर्न्स 1770 ॲज इंटरेस्ट. तर 1770 काय इंटरेस्ट आहे इन 7/1/2 इयर, म्हणजे 7.5 वर्षात ॲट 8% पर ॲनम. रेट दिला 8% सिंपल इंटरेस्ट आपल्याला, म्हणजे ॲज रेट पर्सेंट पर ॲनम सिंपल इंटरेस्ट, म्हणजे या सिंपल इंटरेस्टवर आपल्याला किती द सम ऑफ द मनी काढायचं आहे, म्हणजे मुद्दल काढायचं आहे. चला पी काढायचे आहे, तर आपण इथे क्वेश्चन मार्क देतो. ठीक आहे, कारण आपल्याला इथे पी फाइंड आउट करायचं आहे. ओके,
मग काय रेट, रेट किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 8%. रेट किती आहे? 8%. ओके. टाइम पिरियड किती दिलाय विद्यार्थ्यांनो? 7.5 वर्ष. 7 1/2%, 2 इयर. ठीक आहे. यालाच आपण 7 दुने 14 आणि 15/2 लिहू शकतो. हो, अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आणि इंटरेस्ट दिलाय. इंटरेस्ट किती दिलाय विद्यार्थी मित्रांनो? 1770. चला, सगळ्या बाबी दिलेल्या आहे. कन्सेप्ट पण लिहिलेला आहे. तुम्हाला आता सॉल्व्ह करता आला पाहिजे. करा. कसा सॉल्व्ह करणार? करा पटकन. कसं सॉल्व्ह करणार? कसं सॉल्व्ह करणार सांगा? बघा इकडे. लक्ष द्या. सिंपल इंटरेस्ट किती आहे? 1770. रेट किती आहे? रेट 8%. गुणिला टाइम किती दिला आहे? 15/2. 15/2 इंटू 100%. काय करू? इंटू 100%. रेट किती आहे? 8%. आपल्याला प्रिन्सिपल मिळून जाणार. हा पर्सेंट साइड गेला. बे एक बे, बे दुने 4. ओके. तर हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो आता? 1770 अपॉन मध्ये 15 चोक 60 गुणिला 100. हा शून्य आणि हा शून्य गेला. 6 नी भाग जाते का? हो, जाणार. चला, किती होणार आहे? सांगा लवकर. 177 ला आपण किती 6 नी भाग करू? साइन दुने 12 लिहू. 7, 7तून 2 गेले 5 राहिले आणि 0. किती राहिले? 5 राहिले आणि 0. आता काय होणार? साइन दुने 12. ओके. 15 चोक 60. हां. तर आता बघा किती होणार आहे? 6 पंचे 30, साइन 7 साइन 8 48, 6 9 54. 6 9 54. 7तून 4 गेले 3 राहिले 0. इथे हा एक 0 दिला, इथे हा पॉइंट दिला. 6 पंचे 30. किती राहिले? 0 0. ओके. म्हणजेच आपण याला इथे लिहू शकतो 29.5 गुणिला 100. ठीक आहे. आणि याला जर सॉल्व्ह केलं तर किती होणार? 2950. ओके. याला जर कोणाला समजलं नसेल तर असं पण करू शकता. 295 अपॉन मध्ये 10 गुणिला 100. म्हणजे हा शून्य गेला तर आपल्याला मिळणार 2950. बघा, अशा प्रकारे पण आपण इथे सॉल्व्ह करू शकलो असतो. तर हा काय आहे विद्यार्थी मित्रांनो? मुद्दल आहे. हा काय आहे? पी आहे. ऑप्शन नंबर 2950, ऑप्शन ए. आणि हे काय झालं? आन्सर. अशा प्रकारे फाइंड आउट करायचं होतं. अशा प्रकारे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. समजलं? प्रिन्सिपल अमाउंट हा कन्सेप्ट, आणि हे असं पुट केलं आपण आणि अमाउंट काढलं प्रिन्सिपल. ठीक आहे. प्रिन्सिपल काढलं आपण, सम ऑफ मनी काढलं. वक्त सिखा रहा है तू सीखेगा भी. वक्त सिखा रहा है तू सीखेगा भी, अगर तू हार रहा है तो फिर जीतेगा भी. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला, समोरचा प्रश्न बघूया. नोट डाऊन करून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. पुढचा प्रश्न काय म्हणतो? वक्त सिखा रहा है तो सीखेगा भी, अगर तू हार रहा है तो फिर जीतेगा भी. चला, पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. दर शेकडा दर 4% दराने एका रकमेचे 3 वर्षाचे सरळ व्याज 1200 रुपये येते, तर ती रक्कम किती? सिंपल आहे. इफ द सिंपल इंटरेस्ट ऑन अ सम फॉर 3 इयर इज 4% पर एनम इज 1200. व्हॉट इज द सम? 1200. आता बघा, लक्ष द्या. प्रिन्सिपल आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. रेट किती दिला आहे विद्यार्थी मित्रांनो? 4%. टाइम पिरियड किती दिलेला आहे आपल्याला? 3 वर्षाचा. आणि इंटरेस्ट किती दिलेला आहे? 1200. म्हणजे हे व्याज दिलेलं आहे. ठीक आहे. चला, फुट करा. 1200 काय व्याज आहे? तर 1200 काय विद्यार्थी मित्रांनो? व्याज आहे. रेट किती आहे? 4% आणि टाइम 3. तर म्हणजे आपण लिहू शकतो 12% इंटू 100% ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इथे पी निघणार. ठीक आहे. यालाच आपण असं बी लिहू शकतो. 12% ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थी मित्रांनो? 1200. तर 100% ची व्हॅल्यू किती?
अशा प्रकारे पण पुट करून आपण इथे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. करा हे. हा पर्सेंट साईड हा पर्सेंट साईड गेले 12 एक 12 म्हणजे p ची व्हॅल्यू किती आली 100 रुपये आणि हे 2 शून्य म्हणजे 10,000 रुपये एवढी p ची व्हॅल्यू आली. ऑप्शन 10,000 रुपये ऑप्शन सी हे झालं आन्सर. म्हणजे इथे x चा आन्सर किती होणार 10,000. ठीक आहे. हे फाइंड आउट करायचं आहे सम फाइंड आउट करायचं आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघायचा. चला पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांना. अगदी सोपे प्रश्न आहे, असं काही हार्ड प्रश्न आहे नाही. ओके. पुढचा प्रश्न सेम प्रश्न आहे. ओके. नंबर ऑफ प्रश्नाची प्रॅक्टिस यासाठी करून राहिलो, तुमच्याकडनं करून घेऊन राहिलो. त्याच्यामुळे कसं आहे की समोर तुम्हाला नंबर ऑफ प्रॅक्टिस क्वेश्चन मिळाले ना, तर तुमचे कन्सेप्ट पटकन क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण नंबर ऑफ क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेतो सेम कन्सेप्टवर. दर शेकडा 5 दर. आता पटकन करूया. ठीक आहे. सिंपल इंटरेस्ट दर शेकडा 5% दराने एका रकमेची 2 वर्षाचे सरळ व्याज 5,000 रुपये होते, तर ती रक्कम किती? काय म्हटलंय? इफ द सिंपल इंटरेस्ट ऑन द सम फॉर 2 year at 5% per annum is 5,000, व्हॉट इज द सम? आपल्याला सम काढायचे आहे. ठीक आहे. काय करायचे आहे? सम म्हणजे मुद्दल फाइंड आउट करायचे आपल्याला. पी फाइंड आउट करायचे आहे. मुद्दल. इथे मुद्दल आपल्याला काय करायचे विद्यार्थी मित्रांनो? फाइंड आउट करायचे. रेट दर दिलाय 5%, टाइम पिरियड दिला आहे 2 वर्ष आणि व्याज दिलाय 5,000. व्याज किती आहे? 5,000. ओके. 5,000 5 दुने 10%, 10% ची व्हॅल्यू 5,000, तर 100% ची व्हॅल्यू किती? बस हेच फाइंड आउट करायचं होतं. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट किती आला? 1 2 3 आणि हे 4 म्हणजे 50,000 आहे का? 50,000. हो. ऑप्शन डी हे झालं आन्सर. अशा प्रकारे फाइंड आउट करायचं होतं. ओके. ठीक आहे. समजलं का? ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढचा प्रश्न लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. जर 5% सरळ व्याज दराने 4 वर्षासाठी घेतलेल्या कर्जावर एकूण रक्कम 1,020 असेल, तर मूळ रक्कम किती? ओके. ओके ओके. बघा आता हा थोडा वेगळा प्रोग्राम आहे, वेगळा प्रश्न आहे. लक्ष द्या इकडे. जर 5% सरळ व्याज दराने 4 वर्षासाठी घेतलेल्या कर्जावर एकूण रक्कम 1,020 असेल, तर मूळ रक्कम किती? If 1,020 is the amount received on borrowing at 5% simple interest for 4 years, what is the principal? What is the principal आपल्याला फाइंड आउट करायचे. काय करायचे इथे? प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल आपल्याला इथे काढायचं आहे. रेट किती दिलाय विद्यार्थ्यांनो? 5%. रेट किती आहे? 5% आहे. ओके. 5% सरळ व्याज दराने वर्ष किती दिलाय? 4 वर्ष. ठीक आहे. टाइम पिरियड किती आहे? 4 वर्ष. ओके. घेतलेल्या कर्जावर एकूण रक्कम 1,020 असेल. एकूण रक्कम म्हणजेच आपल्याला बघा आता इंटरेस्ट नाही दिला विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला व्याज नाही दिला, इथे आपल्याला दिलाय अमाऊंट. काय दिलाय विद्यार्थी मित्रांनो? इथे आपल्याला दिलेलं आहे अमाऊंट. अमाऊंट किती दिलेला आहे? 1,020. कळलं? अमाऊंट किती दिलेला आपल्याला विद्यार्थ्यांनो? 1,020. तर लक्ष द्या. नेहमी मी तुम्हाला मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की अमाऊंट काय होतो? अमाऊंट काय होतो? प्रिन्सिपल पर्सेंट प्लस इंटरेस्ट. ओके. प्रिन्सिपल नेहमी म्हणजेच मुद्दल किती असते? 100%. इथे इंटरेस्ट किती होणार? आर इंटू टी म्हणजे 5 × 20 20%. ओके. म्हणजे पूर्ण टोटल अमाऊंट किती झाला? 120%. पर्सेंटेज मध्ये किती आहे?
120% आणि अमाऊंट रुपयामध्ये किती आहे 1020 रुपये. आपण असं म्हणू शकू का 120% ची व्हॅल्यू किती दिली आहे 1020. तर आपल्याला काढायचं काय प्रिन्सिपल 100% ची व्हॅल्यू किती हा झाला x. अशा प्रकारे इथे आपल्याला फाइंड आउट करता येणार. दुसरं मेथड म्हणजे 1020 ची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे 120% ची व्हॅल्यू दिली आहे 1020 तर 100% ची व्हॅल्यू किती हे काय होणार p. ठीक आहे. जर हा कन्सेप्ट लिहून घेतो म्हटलं तर अमाऊंट अपॉन मध्ये अमाऊंट इन पर्सेंट इंटू 100% इक्वल टू p. ओके असं पण लिहिता येणार. अच्छा तिकडे गेलं काय असं पण आपल्याला इथे लिहिता येणार. लक्ष द्या कसं का इथे लिहितो लक्ष द्या अमाऊंट अपॉन मध्ये अमाऊंट पर्सेंट गुणिला 100% इक्वल टू p. ठीक आहे हा कन्सेप्ट इथे आपल्याला लावायचा आहे. 120% ची व्हॅल्यू 1020 म्हणजे अमाऊंट अपॉन मी अमाऊंट अपॉन अमाऊंट 100% इज इक्वल टू व्हॉट. ओके चला फाइंड आउट करा. हा पर्सेंट आणि हा पर्सेंट गेला. ओके हा शून्य आणि हा शून्य गेला. ओके आता हे किती होणार समजून घ्या मी हा करतो 4 तिरिक 12 करतो याला. ठीक आहे आणि हे किती होणार हे 25 टाइम होणार आणि यानी याला काढलं 3 तिरी 9 3 चौक 12. ओके तर आता हे किती झाले 34 गुणिला 25 राहिले. चला करा 25 त्रिक किती होते 75. 25 त्रिक किती होते विद्यार्थी मित्रांनो 75. 25 चौक किती होणार 100. 058 850 रुपये म्हणजे p किती निघालं 850 रुपये इक्वल टू p. ऑप्शन नंबर डी हे झालं आन्सर. अशा प्रकारे आपल्याला इथे आन्सर फाइंड आउट करायचं होतं. बघा किती सोप्या पद्धतीने आपण फाइंड आउट केलं ना. बघा यालाच आपण 120% ची व्हॅल्यू 1020 तर 100% ची व्हॅल्यू किती अशा प्रकारे पण फाइंड आउट करू शकतो. या अमाऊंट अपॉन मध्ये अमाऊंट तर 100% ची व्हॅल्यू किती अमाऊंट अपॉन मध्ये अमाऊंट तर 100% ची व्हॅल्यू किती म्हणजे आपल्याला इथे काय मिळणार प्रिन्सिपल. ओके ठीक आहे. अमाऊंट जर असलं तर अमाऊंट काय होते प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट म्हणजे मुद्दल प्लस व्याज या दोघांचं काय होते ऍडिशन. ठीक आहे मुद्दल प्लस व्याजचं मग प्रिन्सिपल किती असते नेहमी 100% मुद्दल 100% असते आणि इंटरेस्ट रेट इंटू टाइम 20% म्हणजे टोटल अमाऊंट म्हणजे टोटल रास किती झाली 120%. तर म्हणू शकतो 120 म्हणजे रास अपॉन मध्ये रास इंटू 100% ची व्हॅल्यू p. ओके ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. समजला का विद्यार्थी मित्रांनो. ओके आंखों में अरमान लिए मंजिल को अपना मान लिया फिर मुश्किल क्या और आसान क्या बस ठान लिया तो ठान लिया. बघा विद्यार्थी मित्रांनो किती सोप्या पद्धतीने समजून सांगितलंय. चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. पुढचा प्रश्न करा विद्यार्थ्यांनो. चला पुढल्या प्रश्नाकडे लक्ष द्या. चल 10% सरळ व्याज दराने 5 वर्षात जी रक्कम 15,000 होईल तर मूळ रक्कम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मूळ रक्कम आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांना इथे फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट प्रिन्सिपल विल ग्रो टू द 15,000 इन 5 years at 10% पर एनम सिंपल इंटरेस्ट. ओके ठीक आहे. चला तर इथे बघा काय काय वस्तू दिलेल्या आहे आपल्याला 10% सरळ व्याज 10% व्याज म्हणजे रेट दिलेला आहे 10%. ओके 5 वर्षात काढायचा आहे टाइम पिरियड आहे 5 वर्ष आणि जी रक्कम दिली आहे ती 15,000 दिलेली आहे.
रक्कम किती आहे 15,000. ओके, हे काय आहे 15. व्हॉट पर्सेंट विल बी टू 1500 इन 5 इयर ॲट अ 10% पर ॲनम. हा तर सिंपलच आहे ना. 10% सरळ व्याजदराने 5 वर्षाची जी रक्कम आहे ते 15,000 होईल. म्हणजेच हा काय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, अमाऊंट दिलेला आहे, प्रिन्सिपल नाही दिलेला आहे. काय लक्ष द्या इकडे, काय दिलेला आहे हा 15,000 अमाऊंट दिलेला आहे. आपल्याला प्रिन्सिपलचा फाइंड आउट करायचा आहे. इथे प्रिन्सिपल काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट प्रिन्सिपल विल ग्रो. ठीक आहे, मूळ रक्कम किती आहे म्हणून लक्ष द्यायचं जा. ठीक आहे, कधी कधी मी मिस्टेक केले तर तुम्ही पण नको करत जा. मी मिस्टेक जनरली करत नाही, तुम्हाला समजण्यासाठी मी मिस्टेक केली होती. ठीक आहे, तर प्रिन्सिपल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. रेट दिलेला आहे, टाइम दिलेला आहे आणि अमाऊंट दिलेला आहे. चला करा. तर आता किती होणार, अमाऊंट किती आहे 15,000. किती आहे 15,000. तर आणि हे किती होणार, प्रिन्सिपल 100% प्लस 15% म्हणजे 115% ची व्हॅल्यू किती दिलेली आहे विद्यार्थ्यांनो 15,000. तर 100% ची व्हॅल्यू काय, बस हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की नाही. अमाऊंट काय असते, प्रिन्सिपल पर्सेंट प्लस इंटरेस्ट पर्सेंट. हे काय असते 100% आहे की नाही. इथे काय लिहित असतो आपण 100%. आणि इंटरेस्ट किती आहे 5 10 50. 50%. ठीक आहे, लक्ष द्या इकडे. तर हे किती होणार, याचे ॲडिशन केले तर 150% ची व्हॅल्यू किती, हे किती होणार 150%. ते 150% ची व्हॅल्यू आहे 15,000. तर 100% ची व्हॅल्यू काय ते आपल्याला फाइंड आउट करायचे. हा पर्सेंट साईड आणि हा पर्सेंट साईन गेला. ठीक आहे, वाचले किती, हा शून्य आणि हा शून्य गेला, 15 1 15. तर आता वाचले किती, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य, 10,000. 10,000 आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन ए. हे झालं आन्सर. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं. ओके, 10 प्लस 5 नाही घ्यायचे, 10 इंटू 5 घ्यायचे. ठीक आहे, म्हणजे 10 गुणीला 5 करायचं. ठीक आहे, 10 गुणीला 5 म्हणजे 50%. लक्षात ठेवायचं. आणि 150% ची व्हॅल्यू 15,000, तर 100% ची व्हॅल्यू किती. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. दर शेकडा 5% दराने 14,600 रुपये 100 दिवसांचे सरळ व्याज किती होणार. ओके, इथे 100 दिवसांचे सरळ व्याज काढायचं आहे. ठीक आहे, दर शेकडा, दर किती आहे 5%, म्हणजे रेट किती आहे 5%. ओके, दराने 14,600 रुपये, 14,600 प्रिन्सिपल दिलेला आहे, 14,600 रुपये आणि 100 दिवसांचे सरळ व्याज किती. आता टाइम पिरियड 100 दिवस, 100 दिवस आहे विद्यार्थ्यांनो. दिवसला आता मला सांगा 365 दिवसाचा काय असतो, 1 वर्ष असतो. ओके, तर मग 100 दिवसाचा किती वर्ष होणार, लिहू शकणार आपण इथे. काय लिहिणार, 100 डिवायडेड बाय 365 वर्ष. ठीक आहे, अशा प्रकारे इथे पुट करणं पडेल. तर 100 दिवसाला जर वर्षामध्ये कन्वर्ट केलं तर इथे काय लिहू, 100 डिवायडेड बाय 365. ठीक आहे, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, सरळ व्याज. आता इथे अमाऊंट फाइंड आउट नाही करायचं आपल्याला, इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, चला. तर 14,600 हे काय आहे 100% आहे. काय विद्यार्थी मित्रांनो 100%. रेट किती आहे 5%. आणि टाइम पिरियड म्हणजे काय म्हणते आपलं वर्ष किती दिलेलं आहे 100 अपॉन मध्ये 365. बस याला कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, इंटरेस्ट भेटून जाणार. करा कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला फक्त आणि इंटरेस्ट भेटून जाणार. कसं करूया, चला करा. पर्सेंट गेलाय. ओके, हे 100 आणि हे 100 गेले. ठीक आहे, 5 7 35, 5 3 15. ओके, तर बघा किती आहे 73. 146 मध्ये जातं का 312, 3 15, 3 सख. पण इथे बघा 7 दुने 14,
इंटू 2 करून बघा किती होते, 3 दुने 6, 7 दुने 14. अच्छा 2 टाइम्स झालं. तर 73 173, 73 दुने 146, 73 दुने 146. तर इथे किती वाचले, 200. तर इंटरेस्ट किती आला आपला, 200 रुपये. इंटरेस्ट किती आला आपला, 200 रुपये. आहे का, ऑप्शन ए. हे झालं आन्सर. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं विद्यार्थ्यांना. ठीक आहे, ओके. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थ्यांना. आता या प्रश्नाकडे लक्ष द्या. चला लक्ष द्या. दर शेकडा 15% दराने 7300 रुपयांचे 10 दिवसांचे सरळ व्याज आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. व्हॉट विल बी द सिंपल इंटरेस्ट ऑन 7300 फॉर 10 डेज ॲट रेट ऑफ 15% पर ॲनम. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे इंटरेस्ट म्हणजे व्याज काढायचं आहे. दर शेकडा दर किती आहे, 15%. रेट किती आहे इथे विद्यार्थ्यांनो, 15%. ओके, आणि 73 प्रिन्सिपल आहे, 7300 काय प्रिन्सिपल आहे. ओके, तर 10 दिवसांची, अच्छा टाइम पिरियड किती आहे, 10 दिवस. 10 दिवसालाच आपण असं लिहू शकतो का, 10 अपॉन मध्ये 365 दिवस, या वर्ष. हे काय होणार, वर्ष. याला आपण वर्षामध्ये कन्वर्ट केलं तर सरळ व्याज किती, हे सरळ व्याज आपल्याला फाइंड आउट करायचं. चला लिहा. 73 जे की 100% असते, प्रिन्सिपल आहे, इंटू रेट किती आहे 15%, इंटू टाइम पिरियड किती दिला आहे 10 अपॉन मध्ये 365. इथनं आपल्याला इंटरेस्ट मिळणार. कळा, कळा विद्यार्थ्यांनो, इंटरेस्ट किती येणार, लक्ष द्या. हे पर्सेंट आणि हे पर्सेंट गेले. ओके, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. ओके, आता 15 दुने किती होते, 15 दुने 30, 15 दुने 30, 15 त्रिक 1 मिनिट 365 आहे. ओके, याला मी काय करतो, 3 नी भाग देऊन पाहतो, कारण 65 मध्ये 15चा भाग जात नाही. ओके, 3 5 15, हे किती आहे 365, 3 1 3, याच्यात पण भाग जाणार नाही. ओके, पण मी 5 नी भाग देतो. ओके, 5 3 15, 5 3 15, 5 7 35, 5 7 35, 1 वाजला 5 3 15. ओके, बघा किती आता इझी झालं. ठीक आहे, याला पूर्ण 5 नी भाग दिला तर 73 टाइम्स गेला, आणि हे 5 3 15, हे 73 आणि हे 73 कट झाले. आता वाचले किती, 30. इंटरेस्ट किती निघाला, 30. प्रिन्सिपल 10 दिवसाचे इंटरेस्ट किती होणार, 30 होणार. ऑप्शन नंबर ए, हे झालं आन्सर. ठीक आहे, बघा अशा प्रकारे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. कळलं. 10 दिवस, 10 दिवस मध्ये गडबड करायची नाही. 10 दिवस म्हणजे 10 अपॉन 365 वर्ष. ठीक आहे, ते आपण इथे बरोबर पुट केलं. 5 3 15 आणि 73 पंचे 365, आणि अशा प्रकारे कट केलं, आणि 30 रुपये आपल्याला व्याज मिळालं, म्हणजे इंटरेस्ट मिळाला. ओके, ठीक आहे, चला समोरचा प्रश्न बघूया विद्यार्थ्यांनो. तर लक्ष द्या ह्या प्रश्नाकडे. 50 दिवसांचे सेम प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. काय आहे, सेम प्रश्न आहे. चला फाइंड आउट करा. दर शेकडा 12.5% दराने 29,200 रुपयांचे 50 दिवसांचे सरळ व्याज फाइंड आउट करायचे आहे. व्हॉट विल बी द सिंपल इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे ऑन 29,200 फॉर 50 डेज ॲट 12.5% पर ॲनम. ओके, चला तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे इथे विद्यार्थ्यांनो, सरळ व्याज इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. दर शेकडा दर किती दिला, 12.5. रेट किती दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, 12.5%.
दराने 29,200. प्रिन्सिपल किती दिलाय? 29,200. ओके. आणि 50 दिवसांचे. टाइम पिरियड दिलाय 50 दिवस. याला वर्षामध्ये कन्वर्ट करू 50 अपॉन मध्ये 365 आणि इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके. चला मग फाइंड आउट करा. कसं करणार? कसं करणार? पहिले लक्ष द्या इकडे. याला कसं लिहायचं विद्यार्थी मित्रांनो? 125 अपॉन मध्ये 10%. याला आपण अशा प्रकारे लिहून घेतलं. चला, प्रिन्सिपल किती आहे? 29,200, जे की 100% आहे. ठीक आहे, हे 100% आहे. आपल्याला इंटरेस्ट काढायचे आहे. रेट किती आहे? 12.5%. त्याला मी 125 अपॉन मध्ये 10 लिहू शकतो, इंटू 50 अपॉन मध्ये 365 लिहिणार. हा आपला काय होणार? इंटरेस्ट. चला, इंटरेस्ट फाइंड आउट करा. ओके. हा पर्सेंट साइन गेला. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. हा एक शून्य आणि हा एक शून्य गेला. ओके. आता हा तर 73 टाइम्स जातेच. 5 एक 5. त्याच प्रकारे 5 7 35 आणि 5 3 15. ओके. 73 हा किती टाइम झाला? 728 आणि 4 3 12. म्हणजे 4 ने भाग देऊन 4 ने मल्टिप्लाय करून बघा. 4 3 12 चे 2 हातचा 1, 728 आणि 1 29. हो, म्हणजे हा किती चालला? 4 टाइम्स चालला. 73 4 टाइम्स 292. ओके. आता वाचले किती? 125 गुणिला 4. 125 गुणिला 4. 125 दुने 250. 250 दुने 500. इंटरेस्ट किती आला विद्यार्थी मित्रांनो? 500 रुपये. म्हणजे हा व्याज किती आला? 500 रुपये. ऑप्शन सी. ऑप्शन सी हा झाला आन्सर. हा काय झाला? आन्सर. ओके. समजलं? समजलं विद्यार्थी मित्रांनो? ते म्हणतात ना, वक्त सिखा रहा है तू सीखेगा भी. वक्त सिखा रहा है तू सीखेगा भी, अगर तू हार रहा है तो फिर जीतेगा भी. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता विद्यार्थी मित्रांनो. अगदी आपण बेसिक्स लेवल पासून आपण शिकत आहोत आणि प्रत्येक कन्सेप्ट मी तुमचे क्लिअर केलेले आहे. कोणताच डाऊट राहणार नाही अशा प्रकारचा मी तुम्हाला सॉल्व्ह करून सांगितलं आहे आणि प्रत्येक गोष्ट पटवून सांगितलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा सेशन आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा सेशन आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. जे कोणी इथे नवीन असेल तर प्लीज सुगर स्टडी सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो, ह्या व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत, एका नव्या ट्रिक सोबत. आणि हे जे कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बुकमध्ये तुम्ही लिहत चला. ठीक आहे. ज्यामुळे जर तुम्हाला कधी आठवलं की नाही, तुम्हाला आठवलं नाही की प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येत असेल आणि कन्सेप्ट आवडला नाही, आठवला नसेल, तर प्लीज त्या बुकमध्ये तुम्ही शोधून त्या बुकमध्ये एक वेळेस झाकून तुम्हाला तो कन्सेप्ट पुन्हा रिवाइज करायचा आणि अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. तर नेहमी हसत राहा, आनंदित राहा, हॅपी राहा आणि सुगर स्टडी सेंटरला बघत राहा आणि इथे जे कन्सेप्ट आहे, जे प्रॉब्लेम्स आहे ते चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.